डोंबिवलीतील उबाटा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळेला त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं। शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं। मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उबाटा गटानं पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज झाले होते। अखेर व्यथित होऊन त्यांनी उबाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता। त्यानंतर शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला। गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो। मात्र सच्चा शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं।